श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे निर्मळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या मनातील इच्छा नक्कीच टाईप करा. आणि हा व्हिडिओ मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. चला तर मग सुरुवात करूया. बाहेर खिडकीतून दिसणारे ते झाड अगदी शांत उभा आहे आणि त्याच्या फांद्या ह्या वाऱ्यासोबत ज्या लयीत हलतात ना, ते बघून असं वाटतं की निसर्गाला कसलीच घाई नाहीये, पण तरीही तिथे सगळं काही वेळेवर घडतंय. आपण मात्र माणसं ही सारखी कशाला तरी मागे धावत असतो आणि त्या नादात आपल्या हातात असलेला हा सुंदर क्षण आपण गमावून बसतो. तुम्हाला माहिती आहे, आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण कितीतरी वेळा विनाकारण टेन्शन घेतो आणि मग कामाचं प्रेशर वाढलं की आपण लगेच कन्फ्यूज होतो. माझ्या अनुभवात मी एक साधी गोष्ट शिकलोय की आयुष्य हे कठीण नसतं, पण आपण आपल्या विचारांनी त्याला खूप अवघड करून ठेवतो. आपल्याकडे स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हा विचारच मनाला किती मोठी उभारी देऊन जातो. जेव्हा मनात खूप गोंधळ असतो तेव्हा शांत बसून स्वतःच्या श्वासावर थोडा वेळ फोकस केला ना, की सगळं काही हळूहळू क्लिअर वाढलं लागतं. पण खरं तर आपण भविष्याची इतकी चिंता करतो की समोर असलेला आनंद हा आपल्याला दिसतच नाही. साधी गोष्ट आहे की झाडाला जर आपण रोज बादलीभर पाणी घातलं तरी त्याला फळ ही योग्य ऋतूत येतात. तसंच आपल्या कष्टाचं फळ सुद्धा योग्य वेळी नक्कीच मिळणार असतं. व्यवहारात वागताना किंवा कोणाशी तरी बोलताना जर आपण थोडा वेळ आपलेपणा आणि समोरच्याबद्दल आदर ठेवला तर तिथूनच खरी एनर्जी ही निर्माण होते, जी आपल्याला पुढे जायला मदत करते. आजच्या जगात लोकांकडे खूप स्ट्रेस आहे आणि प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्याच्या घाईत आहे, पण खरी प्रगती ही शांत राहून स्वतःमध्ये सुधारणा करण्यात असते. आपल्याला वाटतं की खूप मोठं काहीतरी मिळवलं की आपण सुखी होऊ, पण खरं सुख हे रोजच्या साध्या गोष्टींमध्ये लपलेलं असतं. घरातल्या लहानांशी बोलताना किंवा एखाद्या जुन्या मित्राला भेटताना जे समाधान मिळतं ना, ते कोणत्याही पैशात विकत घेता येत नाही. आयुष्य हे खूप सिंपल असू शकतं, पण जर आपण त्यातलं लॉजिक शोधण्यापेक्षा त्याला भावनेला जास्त महत्त्व दिलं तर. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्यावर खूप मोठं संकट आलंय, पण त्याचवेळी स्वामींची ती अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. फक्त ती शांतपणे अनुभवता आली पाहिजे. माझ्या स्वतःच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की आता कसं होणार, पण प्रत्येक वेळी एक नवीन रस्ता समोर येत गेला आणि तिथेच मला स्वामींच्या त्या शब्दांचा अर्थ समजला. माणसाचं मन हे आरशासारखं असतं, त्यात जितकी जास्त शांतता असेल तितकं समोरचं चित्र आपल्याला स्पष्ट दिसतं. आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची नाहीये, तर फक्त स्वतःच्या कालच्यापेक्षा आजचं थोडं चांगलं व्हायचंय. आणि म्हणून साध्या माणसांच्या ह्या सहवासात राहिलं की जीवनाचे धडे आपोआप मिळतात. कारण तिथे कोणतंही प्रदर्शन नसतं, फक्त शुद्ध अनुभव असतात. आपण सारखं का आणि कधी ह्याचा विचार करतो, पण आयुष्याचा खरा अर्थ हा कसं जगतोय यात दडलेला असतो. कामाच्या ठिकाणी कितीही धावपळ असली तरी मनात एक शांत कोपरा जपून हा ठेवलेला हवा, आणि जिथे आपण स्वतःशी संवाद साधू शकू. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या यशात मनापासून सामील होतो तेव्हा आपली स्वतःची प्रगती सुद्धा वेगाने व्हायला लागते, कारण तिथे कोणताही मत्सर नसतो. निसर्ग आपल्याला रोज नवीन संधी देत असतो, फक्त त्या ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. आपली सुखदुःख ही आपल्या विचारांवर अवलंबून असतात आणि जर आपण विचारांची दिशा बदलली तर आपलं संपूर्ण जग बदलू शकतं. स्वामी समर्थांच्या आयुष्यातील छोटे छोटे प्रसंग आपल्याला शिकवतात की साधेपणा हीच सर्वात मोठी ताकद आहे आणि जिथे गर्व नसतो तिथेच देवाचा वास असतो. कधी कधी थोडं थांबणं सुद्धा महत्त्वाचं असतं, कारण धावताना आपण अनेक महत्त्वाच्या खुणा मागे सोडत असतो. आपल्याला वाटतं की आपण खूप कठीण परिस्थितीतून जातोय, पण थोडा वेळ विचार केला की लक्षात येतं की ही परिस्थिती आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठीच आलेली आहे. आणि आयुष्यात येणारी आव्हानं ही आपल्याला तोडण्यासाठी नसून आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी असतात. हे लक्षात आपण एकदाच घेतलं पाहिजे की जगणं काही सोपं होऊन जातं. म्हणून आपण खूप साध्या गोष्टींमधून सुद्धा प्रेरणा घेऊ शकतो, जसं की ती पहाटेचं कोवळं ऊन, आणि जी आपल्याला रोज एका नवीन सुरुवातीचा संदेश देतात. माणसाने नेहमी जमिनीवर पाय ठेवून चालावं, कारण तिथूनच आपल्याला खऱ्या आयुष्याची जाणीव होते आणि अहंकार गळून पडतो. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण लोकांच्या मदतीला धावून जातो तेव्हा आपल्याला जे आत्मिक समाधान मिळतं ना, ते शब्दात सांगणं कठीण असतं. आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली की त्याचे परिणाम सुद्धा खूप समाधानकारक आणि सकारात्मक होतात. म्हणून त्यातूनच एक सुंदर आयुष्य घडतं. स्वामींची ती कृपा आपल्यावर नेहमीच असते, फक्त आपण ती स्वीकारायला तयार असायला हवं. आयुष्य एका मोठ्या प्रवासासारखं आहे, तिथे रस्ता कधी कठीण, नक्कीच कधी सरळ असतो, तर कधी वळणाचा असतो. पण प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिकायला मिळतं.
आपण जगाला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनात थोडा बदल केला तर संपूर्ण जग आपल्याला वेगळं दिसायला लागेल. रोजच्या धावपळीत स्वतःला विसरू नका, कारण आपण स्वतः जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपण इतरांना आनंद देऊ शकतो. मनातली भीती काढून टाकली की यशाचा मार्ग आपोआप मोकळा होतो, कारण भीती हीच आपल्या प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा असते. आपण जे काही करतोय त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून काम केलं की त्यात यश मिळण्याची ही शक्यता खूप वाढत असते, कारण तिथे एकाग्रता असते. आणि अक्कलकोटच्या स्वामींनी दिलेला तो धीर आजही आपल्याला प्रत्येक संकटात आधार देतो, कारण त्यातलं प्रेम हे निस्वार्थ आहे. माणसाने कितीही मोठं झालं तरी आपली मुळं विसरू नयेत, कारण तीच आपल्याला स्थिरता देतात. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते, मग ती चांगली असो किंवा वाईट, पण त्यातून मिळणारा अनुभव हा अमूल्य असतो. साध्या शब्दात सांगायचं तर आयुष्य एक संधी आहे, ती आपण कशा प्रकारे वापरतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आजच्या या काळात शांत राहणं ही सर्वात मोठी साधना आहे आणि ती आपल्याला खूप शांतता देऊन जाते. स्वामी समर्थांच्या छत्रछायेत राहताना एक गोष्ट जाणवते की तिथे कोणताही भेदभाव नाहीये, फक्त श्रद्धेला महत्व आहे. आपण स्वतःला खूप कमी लेखतो, पण आपल्यामध्ये खूप मोठी शक्ती दडलेली असते, जिची जाणीव आपल्याला संकटकाळीच होते. आपल्याला आयुष्यातल्या लहान लहान विजयाचा आनंद साजरा करायला शिका, कारण त्यातूनच आपल्याला मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी बळ मिळतं. कधी कधी आयुष्यात सगळं काही आपल्या मनासारखं घडत नाही, पण त्याचवेळी काहीतरी त्यापेक्षाही चांगलं घडण्यासाठी जागा तयार होत असते. तुम्हाला माहिती आहे, विश्वास ही अशी गोष्ट आहे ना, जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकते. आपण जेव्हा निस्वार्थीपणे कोणासाठी तरी काहीतरी करतो ना, तेव्हा तेच पुण्य आपल्याला कठीण काळात स्वतः आधार म्हणून उभं राहतं. स्वामी समर्थांचे विचार आजही तितकेच लागू पडतात, कारण ते मानवी अनुभवाच्या मुळाशी जातात. आयुष्य म्हणजे फक्त दिवस ढकलणं नाहीये, तर प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगणं आहे. आपल्या हातात जे आहे ते पूर्ण शक्तीनिशी आणि निष्ठेने करणं हीच खरी शक्ती आणि भक्ती आहे. जेव्हा आपण आपली तुलना इतरांशी करणं थांबवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या विकासाची सुरुवात होते. साधी माणसं आणि साधे विचार हेच समाजाला एकत्र बांधून ठेवतात आणि तिथेच माणुसकी टिकून राहते. स्वामींच्या त्या दर्शनात जो आनंद असतो ना, तोच आनंद आपल्याला आपल्या रोजच्या कामात शोधायचा आहे. परिस्थिती कशी असली तरी आपला संयम ढळू देऊ नका, कारण संयम हीच खरी संपत्ती आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात स्वतःची ओळख जपून ठेवणं ही सुद्धा एक मोठी उपलब्धी आहे. आपल्याला जे काही मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहिलं की आपल्याला आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी यायला लागतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा फक्त शब्दात नसून तो त्यांच्या कृतीत आहे आणि आपल्या प्रती असलेल्या काळजीमध्ये आहे. माणसाने नेहमी आशावादी असायला हवं, कारण सकारात्मकता हीच कोणत्याही आजारावर सर्वात मोठं औषध आहे. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलेलो असतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना घाबरण्यापेक्षा त्यांना समोर जाऊन भिडलं की ते आपोआप लहान वाटायला लागतात. स्वामींच्या शब्दांनी कित्येकांचे प्राण वाचवले आहेत आणि कित्येकांचे संसार सावरले आहेत, कारण त्या शब्दात सत्याची धार होती. आपण जसं पेरतो तसंच उगवतं, म्हणून नेहमी चांगले विचार पेरा, जेणेकरून भविष्यात त्याचं चांगलं फळ मिळेल. आयुष्य हे आपल्याला वारंवार संधी देत असतं, फक्त आपण त्या संधीचं सोनं कसं करतो हे महत्त्वाचं आहे. शांत चित्ताने घेतलेला निर्णय हा नेहमीच फलदायी असतो, कारण त्यात कोणताही उतावळेपणा नसतो. स्वामी समर्थांनी शिकवलेली ती सहनशीलता आपल्या जीवनाचा पाया असायला हवी. माणसाने नेहमी नम्र असावं, कारण नम्रता ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप काही करू शकतो, पण शेवटी आपण निसर्गाच्या एका मोठ्या योजनेचा भाग आहोत आणि हे विसरता कामा नये. आपल्या कष्टाला जेव्हा प्रार्थनेची जोड मिळते तेव्हा तिथे चमत्कार घडतात आणि हेच आपल्याला स्वामींच्या चरित्रातून शिकायला मिळतं. आयुष्यातली धावपळ ही अटळ आहे, पण त्या धावपळीत स्वतःला हरवून देणं चुकीचं आहे. आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारलं की मनातील अर्धी दुःख तिथे संपतात. स्वामी समर्थांची कृपा ही एखाद्या वटवृक्षासारखी आहे, जी प्रत्येकाला सावली देते, मग तो कोणीही असो. माणसाने नेहमी मोठे स्वप्न पाहावे, पण ते पूर्ण करण्यासाठी जमिनीवर राहून मेहनत करावी. आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिव्याचा प्रकाश सुद्धा रस्ता दाखवण्यासाठी पुरेसा असतो. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण कर्म हे कधीच वाया जात नाही. त्याचे फळ हे आपल्याला आज ना उद्या नक्कीच मिळते. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की जे काही घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय, फक्त आपल्याला त्यामागचा उद्देश हा समजायला वेळ लागतो. माणसाचं खरं सौंदर्य हे त्याच्या विचारात आणि वागण्यात असतं, रंगात किंवा रूपात नसतं. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसतो तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो तो स्वर्गीय सुखापेक्षा कमी नसतो. आयुष्य ही एक प्रयोगशाळा आहे, जिथे प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो. आपण मनातील गोंधळ आपला कमी करायला असेल ना, तर रोज थोडा वेळ एकांतात घालवणं खूप गरजेचं आहे.
स्वामींच्या नामस्मरणात जी ताकद आहे ना, ती आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते. माणसाने नेहमी सत्याची बाजू घ्यावी, कारण सत्य हे कडू असलं तरी तेच शेवटी टिकतं. म्हणून आपल्याला वाटतं की सुख हे खूप काही दूर आहे, पण ते आपल्या आतल्या समाधानात असतं. रोजच्या कामात थोडा उत्साह आणि थोडं प्रेम मिसळलं की ते काम ओझं न राहता एक आनंद बनतो. स्वामी समर्थांची शिकवण ही आपल्याला केवळ धार्मिक बनवण्यासाठी नाही, तर आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी आहे. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या कष्टाचा आदर करावा, कारण कष्टातूनच नवीन सृष्टी निर्माण होते. आयुष्य हे एक नाट्यासारखं आहे आणि तिथे प्रत्येकाला आपली भूमिका चोख बजवायची आहे. आपल्या शब्दात गोडवा ठेवा, कारण शब्द हे शस्त्र सुद्धा आहेत आणि औषध सुद्धा आहेत. स्वामींच्या आगात लिलेचा विचार केला की लक्षात येतं की मानवी बुद्धीला एक मर्यादा आहे, पण ईश्वरी शक्तीला नाहीये. आपण जेव्हा मोकळ्या मनाने दुसऱ्यांना मदत करतो, तेव्हा देव सुद्धा आपल्या मदतीला धावून येतो. परिस्थिती आपल्याला वाकवू शकते, पण मोडू शकत नाही. जोपर्यंत आपलं मन कणखर आहे, आयुष्यातील प्रत्येक हार ही आपल्याला विजयाची नवी गुरुकिल्ली देऊन जाते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झाल्याच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत आणि त्या आपल्याला विश्वास देतात. म्हणून माणसाने नेहमी उत्साही असावं, कारण उत्साह आयुष्यातला जिवंतपणा देतो. आपल्याला जे काही करायचं आहे ते आजच करायला हवं, कारण उद्या हा कधीच येत नाही. आपल्या कुटुंबावर प्रेम करा, कारण हेच आपली खरी ताकद आणि आधार आहेत. स्वामींच्या शिकवणीत एक साधेपण आहे जो थेट हृदयाला भिडतो. आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाच्या गाठोड्यासारखा आहे आणि ते रोज थोडं थोडं सोडायला हवं. मनातील द्वेष आणि मत्सर काढून टाकला की मन फुलासारखं हलकं होतं. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच निर्भय राहण्याचा संदेश दिलाय, कारण भीती हीच गुलामगिरीचं लक्षण आहे. माणसाने किती कष्ट केले तरी आपल्यातील माणुसकी कधी संपू देऊ नये. आपल्याला मिळालेल्या या आयुष्याचा उपयोग दुसऱ्यांच्या कल्याणासाठी कसा होईल याचा विचार करणं हीच खरी भक्ती आहे. आयुष्यातील कठीण प्रसंग हे आपल्याला अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी येतच असतात. स्वामींचा नामाचा महिमा असा आहे की जो घेईल त्याचं कल्याणच होतं. आपण नेहमी इतरांकडून अपेक्षा ठेवतो, पण त्याऐवजी आपण स्वतः काय देऊ शकतो याचा विचार केला तर जीवन अधिक सुंदर होईल. वेळेचं महत्त्व ओळखा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि हीच वेळेची सर्वात मोठी मर्यादा आहे. स्वामी समर्थांच्या छत्रछायेखाली राहताना मनाला मिळणारी शांतता ही शब्दांच्या पलीकडली आहे. माणसाने नेहमी प्रयत्नवादी असावं, कारण नशीब सुद्धा त्यांना साथ देतं जे प्रयत्न करतात. आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केलं की फळाची काळजी करण्याची गरज उरत नाही. स्वामींच्या कृपेने आजवर लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे आणि तेच चैतन्य आपल्याला आजही जाणवतं. आयुष्य हे एक प्रवासासारखं आहे, जिथे मुक्काम महत्त्वाचा नसून प्रवास महत्त्वाचा आहे. मनातील विचारांवर ताबा मिळवला की आपण आपल्या आयुष्यावर ताबा मिळवू शकतो. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक ऊर्जा स्रोत होते, जे आजही भक्तांना मार्गदर्शन करतात. आपण जेव्हा प्रामाणिकपणे एखादी गोष्ट मागतो, तेव्हा संपूर्ण सृष्टी ती आपल्याला मिळवून देण्यासाठी कामाला लागते. माणसाने नेहमी संयमी असावं, कारण राग हा बुद्धीचा नाश करतो आणि आयुष्यातील संघर्षाला हसत सामोरे जा, कारण संघर्ष आपल्याला हिऱ्यासारखं चकचकायला मदत करतो. स्वामींच्या शब्दात एक जादू आहे, जी काळजाला भिडते आणि आयुष्यातील दिशा बदलते. आपण जे काही करतोय त्यामागे एक उदात्त हेतू असावा, जेणेकरून त्याचा फायदा समाजाला होईल. माणुसकी जपणं हा सर्वात मोठा धर्म आहे आणि तोच आपल्याला स्वामींनी शिकवलाय. आपल्या वागण्यातील पारदर्शकता आपल्याला लोकांच्या जवळ नेते आणि स्वामी समर्थांच्या नावाने मिळणारा आधार हा कोणत्याही विम्याच्या पेक्षा मोठा असतो. म्हणून माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या यशाचा आनंद घ्यावा, कारण त्यातून आपल्याला स्वतःच्या आयुष्यात सुद्धा सकारात्मकता येते. आपल्या ध्येयावर ठाम राहा, मग रस्ता किती कठीण असला तरी आपण नक्कीच पोहोचू शकतो. स्वामींच्या कृपेने वाळवंटात सुद्धा हिरवळ निर्माण होऊ शकते, फक्त श्रद्धा असायला हवी. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक भेट आहे आणि ती मनापासून स्वीकारायला हवी. आपल्यातील उणिवा शोधण्यापेक्षा आपल्यातील बलस्थानं ओळखा आणि त्यावर काम करा. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमी सत्य आणि निष्ठेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे. माणसाने कितीही प्रगती केली तरी त्याने आपले जुने दिवस विसरू नयेत, कारण तेच आपल्याला जमिनीवर ठेवतात. आपल्याला जे काही चांगलं मिळतंय ते स्वामींची कृपा समजून त्याचा स्वीकार करावा. मनाची शांतता ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती मिळवण्यासाठी कोणत्याही पैशाची गरज नसते. स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहिल्याने मनातील सर्व भीती आणि शंका दूर होतात. आयुष्य एका संधीसारखं आहे, ती आपण किती चांगल्या प्रकारे वापरतो हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. म्हणून आपल्या कष्टाला जर विश्वासाची जोड असेल तर आपण कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो. स्वामींच्या शिकवणीत असलेला तो ओलावा आपल्याला आजही संकटात साथ देतो. माणसाने नेहमी अभ्यासू वृत्ती ठेवावी, कारण ज्ञान हे कधीच जुनं होत नाही. आणि आयुष्यातील बदल स्वीकारायला शिका, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्वामी समर्थांच्या नामात जी शक्ती आहे ना, ती आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत करते. आपण जेव्हा निस्वार्थपणे कोणाची तरी सेवा करतो, तेव्हा देव सुद्धा
स्वतः आपल्या सेवेसाठी हजर असतो. मनातील अहंकार संपला की खरी भक्ती सुरू होते. स्वामींच्या प्रत्येक शब्दामागे एक खोल अर्थ दडलेला असतो, जो केवळ अनुभवातूनच समजतो. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करावा, कारण भावना या माणसाला माणसाशी जोडतात. आयुष्य हे आपल्याला वारंवार धडे शिकवतं, फक्त आपण ते शिकण्याची तयारी ठेवायला हवी. आपल्या वागण्यातील साधेपणा आपल्याला लोकांच्या हृदयात जागा मिळवून देतो. स्वामी समर्थांची कृपा ही अफाट आहे आणि ती मोजणं मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा आणि तो करताना कोणाचं मन दुखावू नका, कारण मन दुखावून मिळवलेलं यश हे तात्पुरतं असतं. परिस्थिती आपल्याला रडू शकते, पण आपली जिद्द आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशाची नवीन पहाट येते. माणसाने नेहमी दुसऱ्यांचं गुणाचं कौतुक करावं, कारण त्यातून प्रेम वाढतं आणि आपल्याला मिळालेला हा देह दुसऱ्यांच्या कामासाठी वापरणं हीच खरी सार्थकता आहे. स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेला भिवू नकोस हा मंत्र जगातील सर्वात मोठा धीर आहे. आयुष्यातील प्रवासात चढ उतार येणारच आहेत, पण त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. मनातील नकारात्मकता काढून टाकली की आयुष्यातील अर्ध्या समस्या आपोआप सुटतात. स्वामी नामांचा जप केल्याने मनाला जी शांती मिळते ना, ती कशातच मिळत नाहीये. माणसाने नेहमी स्वतःला अपडेट ठेवायला हवं, कारण काळानुसार बदलणं ही जी प्रगती आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण स्वामींच्या हात आपल्या पाठीवर नेहमीच असतात. आयुष्यातील कठीण काळ हा आपल्याला कधीच कठीण अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी येत असतो आणि तो कधीच कठीण नसतो. स्वामी समर्थांच्या दर्शनाने मनातील सर्व कलुषित विचार हे निघून जात असतात आणि मन प्रसन्न होतं. म्हणून आपल्या कर्माचा हिशोब हा आपल्याला या जन्मात द्यावा लागतो. म्हणून नेहमी चांगले कर्म करा. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थितीतून मार्ग काढणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी सुद्धा लिहिल्या साध्या नक्कीच होतात. म्हणून माणसाने नेहमी ह्या माणुसकीचा धर्म पाळावा, कारण तो सर्व धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आयुष्यातील आनंद हा छोट्या गोष्टीत दडलेला असतो. तो शोधायला शिका आणि स्वामी समर्थांचे विचार आपल्याला जगायला शिकवतात आणि संकटात लढायला शिकवतात. मनातील जिद्द आणि विश्वास असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. स्वामींच्या आशीर्वादाने आपण आपल्या जीवनाचं सोनं नक्कीच करू शकतो. फक्त आपली निष्ठा ही ढळू देऊ नका, आणि आपली निष्ठा ही असली की स्वामी आपल्यावर कृपा हे नक्कीच करत असतात. म्हणून सकाळी उठल्यावर चहाचा जो पहिला घोट घेताना खिडकी बाहेरची ती चिमण्यांची चिवचिव ऐकली की वाटतं निसर्गाने आपल्यासाठी रोज किती मोठी आणि सुंदर रंगीत तालीम मांडली आहे. पण आपण मात्र आपल्या विचारांच्या गुंफणीत इतके अडकलेलो असतो की त्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नसतो. तुम्हाला माहिती आहे, आपण दिवसभर अनेक माणसांना भेटतो, अनेक गोष्टी ऐकतो, पण त्यातल्या किती गोष्टी आपण मनापर्यंत पोहोचू देतो हाच खरा प्रश्न आहे. माझ्या अनुभवात मी असं पाहिलंय की जेव्हा आपण शांतपणे एखाद्या लहान मुलाचा खेळ बघतो, तेव्हा आपल्याला जगातील सर्वात मोठं तत्वज्ञान अगदी सहज समजून जातं, कारण तिथे कोणताही मुखवटा नसतो आणि कोणतीही खोटी धडपड नसते. आपल्या आयुष्यात सुद्धा जेव्हा आपण खूप स्ट्रेस अनुभवतो किंवा जेव्हा एखादा निर्णय घेताना आपण प्रचंड कन्फ्यूज असतो ना, तेव्हा खरं तर आपल्याला गरज असते ती फक्त एका अशा माणसाची जो आपल्याला शांतपणे ऐकून घेईल आणि म्हणेल की काळजी करू नकोस, मी सगळं काही ठीक करेल. स्वामी समर्थ महाराज सुद्धा त्यांच्या भक्तांना हाच धीर द्यायचे आणि त्यांच्या त्या एका शब्दाने लोकांच्या मनावरचं ओझं हे हलकं व्हायचं. खरं तर आपण स्वतःला इतक्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो की आपण आपलेपणा हरवून बसतो. कामाच्या ठिकाणी असणारं ते सततचं प्रेशर आणि वेळेत सगळं पूर्ण करण्याची ती धावपळ आपल्याला थकवून टाकते आणि पूर्णपणे थकवून टाकते. पण जर आपण कामाला फक्त काम न समजता ती एक सेवा आहे असं मानलं तर त्यातला थकवा आपोआप निघून जातो. तुम्हाला काय वाटतं की यश म्हणजे फक्त बँकेतले पैसे किंवा समाजातलं नाव आहे का? तर तसं नाहीये. रात्री झोपताना जर तुम्हाला मनाला शांतता वाटत असेल आणि उद्याची कोणतीही भीती नसेल तर तुम्ही खरंच यशस्वी आहात. साध्या गोष्टींमधून मिळणारा आनंद हा सर्वात मोठा असतो. जसं की पावसाळ्यात मातीचा तो येणारा सुगंध आणि आईच्या हाताने बनवलेली जेवणाची ती चव, त्याला जगातलं कोणतंही 5 स्टार हॉटेल टक्कर देऊ शकत नाही. आपण माणसं सारखं भविष्याचं नियोजन करण्यात इतके मग्न असतो की आजचा हा क्षण आपल्या हातातून वाळूसारखा निसटून जातोय. विचार करा की झाडं जेव्हा फळ देतं तेव्हा ते विचार करत नाही की हे फळ कोण खाणार आहे आणि किंवा मला त्याचं काय फळ मिळणार आहे, आणि हे फक्त त्याचं कर्म करत असतं. आणि हिचं निष्काम कर्मवृत्ती आपल्याला आयुष्यातून खूप पुढे घेऊन जाऊ शकते. आपल्याकडे स्वामी समर्थांची ती महती आहे की त्यांनी कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवली नाही, उलट फक्त देत राहणं हाच त्यांचा स्वभाव होता. आपण जेव्हा स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार करतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यात सुद्धा खऱ्या अर्थाने प्रकाशाची सुरुवात होते. घराबाहेर पडताना जर आपण घरातील थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन पडलो तर मनात एक वेगळाच आत्मविश्वास असतो,
जो आपल्या कोणत्याही संकटाशी लढण्याची बळ देतो. तुम्हाला माहिती आहे का की आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते, पण आपण मात्र त्याकडे तक्रार म्हणून बघतो. आणि जर आपण त्या अडचणींकडे एक आव्हान म्हणून बघितलं तर आपलं जगणं खूप सिंपल होऊन जाईल. आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण धावतोय, पण कुठे पोहोचायचं हे कोणालाच नीट माहिती नाहीये. आपण दुसऱ्याच्या सुखाची आपली तुलना करतो आणि मग स्वतःला दुःखी करून घेतो. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो आणि प्रत्येकाच्या वाटेला येणारं सुख सुद्धा वेगळं असतं. जेव्हा आपण हे मान्य करतो तेव्हा आपल्या मनातला तो जळजळाट हा संपतो आणि आपण खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करतो. आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता रस्ता संपलाय, पण त्याच वळणावर एखादं नवीन फूल उमललेलं असतं जे आपल्याला पुन्हा चालायला प्रवृत्त करतं. माझ्या पाहण्यात अशी अनेक माणसं आहेत जी खूप साध्या परिस्थितीत राहतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य बघितलं की लक्षात येतं की श्रीमंती पैशात नसते तर ती विचारात असते. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना त्यांनी कितीतरी जणांचे अहंकार एका क्षणात गळून पाडले होते, कारण अहंकार हा मानवी प्रगतीतील सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा आपण नम्र होतो तेव्हा ज्ञान आपल्याकडे यायला लागतं, कारण वाहणारं पाणी सुद्धा नेहमी खालच्या दिशेला जातं. आणि आपल्या बोलण्यात जर गोडवा असेल तर आपण कोणाचंही हृदय जिंकू शकतो. आणि हीच कौशल्य आपल्याला व्यवहारिक जगात सुद्धा खूप उपयोगी पडतं. तुम्ही कधी विचार केलाय का की निसर्ग आपल्याला किती मोठी आणि गोष्ट ही मोफत देतो, पण तरीही आपण समाधानी नसतो आणि जे आपल्याकडे नाहीये त्याबद्दल आपण सतत तक्रार करत राहतो. कृतज्ञता ही अशी गोष्ट आहे ना जी तुमच्याकडे असलेल्या थोड्या या गोष्टीला सुद्धा समृद्ध बनवते. म्हणून आपल्या मित्रपरिवारात सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो. कोणाकडून संयम तर कोणाकडून संकटकाळी धावून जाण्याची वृत्ती. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर ते दुसऱ्यांच्या आयुष्यात थोडा थोडा प्रकाश निर्माण करणं आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप कठीण परिस्थितीतून जातोय, पण थोडं बाहेर बघितलं तर लक्षात येतं की आपल्यापेक्षा कितीतरी जण जास्त कठीण परिस्थितीमध्ये लोक हसत मुखाने जगत आहेत. स्वामींची ती कृपा आल्यावर नेहमी असतेच आणि ते आपल्यावर असणारच आहे. फक्त मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपण जेव्हा कोणाबद्दल वाईट विचार करतो तेव्हा आपलं काहीच बिघडत नाही, आपल्या मनाची शांती मात्र नक्कीच ढळते. म्हणून नेहमी कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका, कारण तो द्वेष शेवटी आपल्यालाच पोखरतो. आयुष्यात वेळेचं गणित जुळवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण गेलेली वेळ ही जगातील सर्वात मोठी हानी आहे. आपण आपल्या कामात इतकं झोकून दिलं पाहिजे की तिथे कोणताही थकवा जाणवणार नाही, आणि हेच खरं समर्पण आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करतो आणि त्याच्या डोळ्यात जे समाधान दिसतं ना, ते बघून असं वाटतं की आपलं जगणं सार्थकी लागलंय. आपले मुळं जितकी घट्ट जमिनीशी जोडलेली असतील तितकं मोठं आभाळ आपण कवेत घेऊन शकतो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रातील त्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला खूप मोठे धडे देऊन जातात की कसं लोकांशी वागावं आणि कसं संकटात स्थिर राहावं. आपल्या मनाला नेहमी क्लिअर ठेवा, कारण तिथेच देवाचा वास असतो. जगातील कोणती ताकद तुम्हाला तोपर्यंत हरू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. जिद्द आणि चिकाटी असेल तर डोंगरा एवढं संकट सुद्धा मुंगीसारखं लहान वाटायला लागतं. आपण नेहमी स्वतःच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या मान्य केल्या की आपण अर्धे सुधारलेलो असतो. आपल्या घरातल्या जुन्या आठवणी किंवा आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आयुष्यभरातला खरा आधार देतात. तुम्ही बघा, जेव्हा एखादं झाड वारंवार कापलं जातं तरी ते पुन्हा नव्या उमेदीने वर येतं. तसंच आपल्याला सुद्धा वारंवार येणाऱ्या अपयशातून पुन्हा उभं राहायचं आहे. आयुष्यातलं तर्कशास्त्र शोधण्यापेक्षा आयुष्यातलं प्रेम अनुभवायला शिका, आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मनातील ती विचलित वृत्ती शांत होते आणि आपल्याला एक नवीन दिशा मिळते. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या कष्टाचं मोल जाणलं पाहिजे, कारण कष्टाशिवाय मिळवलेलं यश हे दीर्घकाळ टिकत नाही. आपल्या वागण्यातील पारदर्शकता आपल्या लोकांच्या विश्वासार्ह बनवते, आणि कधी कधी फक्त गप्प राहणं सुद्धा खूप काही सांगून जातं, कारण शांततेत सुद्धा एक स्वतःचा आवाज असतो. तुम्हाला माहिती आहे, जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं हे जास्त सोपं असतं आणि त्याचे परिणाम सुद्धा खूप चांगले असतात. आपण विनाकारण कशाचा तरी ताण घेतो आणि मग आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. निवांत राहणं ही एक सुद्धा कला आहे, आणि जी आपल्याला साध्य करायला हवी. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच अभय दिलाय आणि तोच आपला सर्वात मोठा आधार आहे. परिस्थिती आपल्याला घडवते किंवा बिघडवते हे आपल्यावर अवलंबून असतं. आपल्यातील माणुसकी हाच आपला खरा दागिना आहे, आणि तो कधीच गहाण टाकू नका. आयुष्यातील छोटी छोटी स्वप्ने पूर्ण झाले की मोठ्या स्वप्नांकडे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो, आणि आपण जे काही चांगलं करतोय ते कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा. स्वामींनी ती अद्भुत शक्ती आहे ना, ती आपल्याला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत असते. माणसाने नेहमी आशावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे, कारण सकारात्मक विचार हे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी पुरेसे असतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांशी असलेले आपले संबंध ही आपली खरी संपत्ती आहे.
तुम्ही कधी विचार केलाय का की आपण किती वेळ स्वतःसाठी देतो? स्वतःसाठी संवाद साधणं हे प्रगतीचं पहिलं लक्षण आहे. स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला केवळ धार्मिक उपदेश देत नाहीत, तर ते आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात. आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला खऱ्या शांततेचा अनुभव येतो. आपल्या कामात नेहमी प्रामाणिकता ठेवा आणि प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिकपणा हा यशाचा शॉर्टकट नाही, पण तो कायमस्वरूपी आहे. मनातील भीती काढून टाकली की यशाची सर्व द्वारं ही खुली होतात. स्वामींच्या आशीर्वादाने हे कठीण काळात सुद्धा सहज निघून जातो आणि तो कठीण काळ निघून गेला की तरी स्वामी आपल्या सोबत असतात आणि कायम असतात आणि कायमस्वरूपी स्वामी आपल्या सोबत असणार आहेत. फक्त आपण त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हायला हवं, कारण आनंद हा वाटल्याने वाढतो आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही एक नवीन धडा असते. साध्या राहणीमानाने आणि उच्च विचारांनी माणूस महान होतो. स्वामी समर्थांच्या नामाची ती मोहिनी आपल्याला सर्व दुःखातून मुक्त करते. आयुष्य एक सुंदर कलाकृती आहे आणि ते आपण कशी रंगवतो हे आपल्या हातात आहे. आपल्या कर्माचा आदर करा, कारण कर्म हेच आपलं भविष्य ठरवतं. स्वामींची ती कृपा आपल्यावर एखाद्या सावलीसारखी असते, जी आपल्याला उन्हापासून वाचवते. आयुष्यातील प्रत्येक हार ही आपल्याला विजयाची तयारी करण्यासाठी आलेली असते आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणा खूप महत्त्वाची आहे. स्वामी समर्थांनी शिकवलेली ती सहनशीलता आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी पडते. आपण जेव्हा कोणाला तरी मन राखतो तेव्हा आपण देवाची सेवा करत असतो. परिस्थितीला घाबरून पळून जाण्यापेक्षा तिला सामोरे जाणं हाच खरा पुरुषार्थ आहे. स्वामींच्या शब्दांनी कित्येकांचे प्राण वाचले आहेत आणि ते शब्द आपल्याला आजही प्रेरणा देतात. आपल्यातील हे सुप्त गुणांचा विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपले संस्कार सोडू नका. स्वामी समर्थांच्या या अंगावर असणारी ती कपणे आपल्याला साधेपणाचं महत्त्व पटवून देते. आपण जेव्हा जगाचा विचार सोडून स्वतःच्या कर्तव्याचा विचार करतो तेव्हा प्रगती ही वेगाने होते. मनातील शंका आणि कुशंका काढून टाकल्या की मन आरशासारखं हे स्वच्छ होतं. स्वामींच्या कृपेने वाळवंटात सुद्धा गुलाब फुलू शकतात, फक्त आपली श्रद्धा असायला हवी. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अनमोल आहे आणि त्याचा आनंद घ्यायला शिका. आपल्या कष्टाला जर प्रार्थनेची जोड असेल तर आपण कोणत्याही आव्हानावर मात करू शकतो. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच निर्भय राहण्याचे बळ दिले आहे. माणसाने नेहमी जमिनीवर पाय ठेवून चालावं, कारण तिथूनच आपल्याला खऱ्या जगाचं दर्शन होतं. आपल्या वागण्याने कोणाचंही मन दुखावू नये याची काळजी घ्या. स्वामींची ही ती दिव्य शक्ती आहे ना, ती आपल्याला प्रत्येक संकटात सावरते आणि आयुष्यातला संघर्ष हा आपल्याला तावून सुलाखून निघण्यासाठी असतो आणि मनातील ईर्ष्या काढून टाकली की आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. स्वामी समर्थांच्या नामात ती जादू आहे ना, जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करते. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे करतो तेव्हा देव सुद्धा आपल्या मदतीसाठी सज्ज असतो. परिस्थिती कशी असो, तुमचा स्वाभिमान कधीच विकू नका. स्वामींच्या चरणी समर्पित झालेलं आयुष्य हे सर्वात सुखी आयुष्य असतं. आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा आपल्याला कोणत्याही अडथळ्यातून बाहेर काढते. म्हणून आयुष्य देणारे प्रत्येक संकट हे आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी असते. स्वामी समर्थ महाराज हे विश्वाचे मालक आहेत आणि त्यांच्या छत्रछायेखाली आपण नेहमी सुरक्षित आहोत. माणसाने नेहमी सत्याचा मार्ग धरावा, कारण असत्याचा विजय हा क्षणिक असतो आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक यश हे देवाचा आशीर्वाद मानून त्याचा स्वीकार करावा. मनातील गोंधळ कमी करण्यासाठी शांत चित्ताने विचार करणं गरजेचं आहे. स्वामींच्या प्रत्येक लीलेमागे भक्तांचं कल्याणच असतं आणि आपण जेव्हा निस्वार्थीपणे सेवा करतो ना, तेव्हा आपल्याला जे समाधान मिळतं ते कोणत्याही संपत्तीत विकत घेता येत नाही. आयुष्य एका फुलासारखं आहे, जे उमलतं आणि कोमजून जातं, पण त्या काळात त्याने दिलेला सुगंध महत्त्वाचा असतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाचे सर्व प्रश्न हे सुटत असतात. हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येक प्रश्न हा सुटणारच आहे, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. एखाद्या संत वाहणाऱ्या नदीच्या काठी बसलं की लक्षात येतं की पाणी कितीही अडथळे आले तरी आपला रस्ता शोधतच असतं आणि हेच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण विनाकारण कशाची तरी भीती बाळगतो आणि मग मनात खूप टेन्शन निर्माण होतं, ज्यामुळे साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला कठीण वाटायला लागतात. माझ्या अनुभवात मी एक गोष्ट शिकलोय की जेव्हा आपण आपलं मन क्लिअर ठेवतो तेव्हा आपल्याला निर्णयाप्रती पोहोचणं खूप सिंपल होतं. बघा ना, निसर्गात प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेनुसार घडते. झाडाला पालवी फुटणं असो किंवा फुलांचं उमलणं, तिथे कसलीही घाई नसते. पण आपल्या मानवी जीवनात आपण सतत एका अदृश्य प्रेशर खाली जगत असतो. ऑफिसचं काम असो किंवा घराच्या जबाबदाऱ्या, आपण स्वतःला इतकं गुंतवून घेतो की आपण स्वतःसाठी वेळ काढायला विसरतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हाच खरा विचार मनातील सर्व स्ट्रेस दूर करण्यासाठी पुरेसा आहे. आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण आपल्या पाठीशी एक मोठी शक्ती उभी असते, जी आपल्याला प्रत्येक संकटात सावरते. तुम्ही कधी विचार केलाय का
की आपण जेव्हा लोकांशी प्रेमाने बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे समाधान येतं ते आपल्याला सुद्धा किती ऊर्जा देऊन जातं. आयुष्यात चढ उतार तर येणारच, पण त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. आपण जेव्हा खूप कन्फ्यूज असतो तेव्हा शांतपणे बसून फक्त स्वामींचं नाव घेतलं तरी मनातील विचारांचा गोंधळ कमी होतो आणि आपला रस्ता आपल्याला स्पष्ट दिसायला लागतो. साधी राहणी आणि उच्च विचार हे केवळ ऐकायला चांगले वाटतात असं नाही, तर ते प्रत्यक्ष जीवनात उतरवले तर आयुष्य खूप समृद्ध होतं. आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक आहेत जे साध्या गोष्टीत आनंद शोधतात आणि आपण मात्र मोठ्या गोष्टींच्या मागे धावताना छोट्या आनंदाला मुकतो. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची गप्पा मारताना मिळणारा तो अनुभव आपल्याला कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. स्वामी समर्थांच्या त्या साध्या आणि बोधप्रद कथा आपल्याला माणुसकीची शिकवण देतात. आपण जे काही कष्ट करतोय त्याचं फळ नक्कीच मिळेल, फक्त थोडा संयम ठेवायला हवा. कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं नशीबच खराब आहे, पण त्याचं वेळी आपण स्वामी आपल्यासाठी एखादा चांगला मार्ग तयार करत असतात याची आपल्याला जाणीव नसते. जीवनात प्रत्येकाला आपली लढाई स्वतःलाच लढायची असते, पण त्या लढाईत आपल्याला धीर देणारे विचार महत्त्वाचे असतात. तुम्ही बघा, जेव्हा आपण कोणाला तरी निस्वार्थीपणे मदत करतो तेव्हा आपल्याला जे काही आत्मिक सुख मिळतं ते जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं असतं. आपल्या वागण्यात जर नम्रता असेल तर आपण कोणाचंही मन जिंकू शकतो. आयुष्यात वेळेचं महत्त्व खूप आहे आणि आपण ती वेळ कुठे खर्च करतोय यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. स्वामींची ती कृपा आपल्यावर नेहमीच असते, फक्त आपण ती डोळसपणे पाहायला हवी. आपल्याला जे काही मिळालंय त्याबद्दल जर आपण कृतज्ञ असू तर निसर्ग आपल्याला आणखी बरंच काही देतो. मनातील राग आणि द्वेष काढून टाकला की मन आरशासारखं स्वच्छ होतं आणि तिथेच देवाचा वास असतो. धावपळीच्या या युगात स्वतःला विसरू नका आणि रोज थोडा वेळ स्वतःशी संवाद साधा. स्वामी समर्थांच्या नामाचा महिमा असा आहे की जो कोणी हे नाव घेईल त्याचं कल्याणच होणार आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला खूप काही माहिती आहे, पण खरं तर ज्ञान हे आपण जेव्हा स्वतःला शून्य मानतो तेव्हाच मिळतं. परिस्थिती कशी असली तरी आपला आत्मविश्वास झळू देऊ नका, कारण तोच तुमचा खरा सोबती आहे. आणि आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला एक वेगळी शांतता मिळते जी आपल्याला पुन्हा उभं राहण्यासाठी शक्ती देते. आपल्या हातात जे काम आहे ते पूर्ण निष्ठेने करणं हीच खरी स्वामींची सेवा आहे. जीवनातील प्रत्येक संकट हे आपल्याला काहीतरी शिकवून जातं आणि आपल्याला अधिक प्रलब्ध करतं. आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने माणुसकी जपता. स्वामींच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात आणि हे आपण अनेकदा पाहिलं आहे. पण मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि विचारांची स्पष्टता आणण्यासाठी स्वामींचे विचार खूप मोलाचे ठरतात. आपण कोणाशी तरी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्याच कालच्या प्रगतीशी स्पर्धा केली तर आपण अधिक वेगाने पुढे जाऊ शकतो. साध्या माणसाच्या सहवासात राहिलं की जीवनाचे धडे हे मिळतात आणि जे आपल्याला व्यावहारिक जगात खूप कामी येतात. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे. आपल्या कामात जर आपण प्रामाणिक असू तर आपल्याला कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाहीये. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक नवीन संधी घेऊन येतो आणि तो आपण कशा प्रकारे वापरतो हे आपल्यावर अवलंबून असतं. मनातील भीती हीच आपली सर्वात मोठी शत्रू असते आणि तिला जिंकणं हेच आपलं पहिलं ध्येय असायला हवं. स्वामींच्या छत्रछायेखाली राहताना एक वेगळी सुरक्षितता जाणवते जी आपल्याला कठीण काळात सुद्धा हसायला शिकवते. आपण जे काही देतो तेच आपल्याकडे परत येतं, मग ते प्रेम असो वा द्वेष. म्हणून नेहमी चांगलं देण्याचा प्रयत्न करा. जीवनाचा प्रवास हा थकवणारा असला तरी त्यात मिळणारे अनुभव आपल्याला समृद्ध करतात. स्वामी समर्थांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला काहीतरी बोध मिळतो जो आपल्याला एक चांगला माणूस बनण्यासाठी आवश्यक असतो. आपल्या कुटुंबातील सुसंवाद आपल्याला मानसिक स्वास्थ्य देतो आणि जे आजच्या काळात खूप दुर्मिळ झालं आहे. तुम्ही कधी पाहिलंय का की एखादं छोटंसं रोपटं सुद्धा दगडाला फोडून वर येतं? तसंच आपल्यातील जिद्द आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते. स्वामींच्या नावात ती जादू आहे जी मनाला शांती देते आणि आयुष्याला दिशा देते. आपल्याला मिळालेला हा जन्म सत्कारणी लावणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे. मनातील इच्छाशक्ती प्रबल असेल तर आपण कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच परोपकाराचा संदेश दिला आहे, कारण परोपकारातच खरा आनंद दडलेला असतो. आपल्या वागण्याने कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं हीच खरी शक्ती आणि भक्ती आहे. आयुष्यातील ध्येय गाठताना वाटेत येणाऱ्या अडचणींना घाबरू नका, कारण त्या आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी आलेल्या असतात. स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात आणि आपल्याला सुखाचा मार्ग सापडतो. मनाची शांती मिळवण्यासाठी बाह्य जगापेक्षा अंतर्मनात डोकावणं जास्त गरजेचं आहे. आपण जेव्हा मोकळ्या मनाने संवाद साधतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपुलकी वाटते. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला जगाला बळ देतात आणि संकटात लढायला शिकवतात. आपल्या कर्माचा आदर करा, कारण कर्म हेच आपलं भविष्य ठरवतं. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपले संस्कार विसरू नका, कारण हेच आपली खरी ओळख आहे.
आणि स्वामींच्या नामाचा जप केल्याने मनाला जी ऊर्जा मिळते ना, ती आपल्या कोणत्याही कामात यश मिळवून देते. आपल्याला वाटतं की आपण खूप काही करू शकतो, पण शेवटी आपण निसर्गाच्या एका मोठ्या योजनेचा भाग आहोत. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थितीतून काय शिकता येईल याचा विचार करा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाचं सोनं होतं, फक्त आपली श्रद्धा असायला हवी. माणसाने नेहमी दुसऱ्यांचा कष्टांचा आदर करावा आणि स्वतः सुद्धा कष्ट करायला घाबरू नये. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन कोरा कागद आहे. त्यावर आपण काही लिहितो हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. स्वामींच्या शब्दांनी कित्येकांचे प्राण वाचवले आहेत आणि तेच शब्द आपल्याला आजही प्रेरणा देतात. आपल्यातील माणुसकी ही कधी संपू देऊ नका, कारण तीच आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते. जीवनातील संघर्षाला हसत सामोरे जा, कारण संघर्षच आपल्याला हिऱ्यासारखं चकचकायला मदत करतो. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक चैतन्य होते जे आजही आपल्या पाठीशी आहेत. आपण जेव्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा देव सुद्धा आपल्याला नक्कीच मदत करत असतो. मनातील द्वेष आणि मत्सर काढून टाकला की मन फुलासारखं हलकं होतं आणि जीवनात आनंद येतो. स्वामींच्या चरणी समर्पित झालेलं आयुष्य हे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतं. आपल्या वागण्यातील पारदर्शकता आपल्याला लोकांच्या विश्वासार्ह बनवते. जीवनाचा रस्ता सरळ नसला तरी त्यावर चालण्याची जिद्द आपल्याला नक्कीच यश मिळवून देते. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच निर्भय राहण्याचे बळ दिले आहे आणि तोच आपला खरा आधार आहे. आपण जर पेरतो तसंच उगवतं, म्हणून नेहमी चांगले विचार पेरा आणि आयुष्यातील प्रत्येक हार ही आपल्या विजयाची नवीन गुरुकिल्ली देऊन जाते. स्वामींच्या कृपेने आजवर लाखो लोकांचे आयुष्य बदललेले आहे आणि तेच चैतन्य आपल्याला आजही जाणवतं. माणुसकी जपणं हा सर्वात मोठा धर्म आहे आणि तोच आपल्याला स्वामींनी शिकवला आहे. आपल्या ध्येयावर ठाम राहा, मग रस्ता किती कठीण असला तरी आपण नक्कीच पोहोचू. स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशाची पहाट ही नवीन येत असते. मनातील नकारात्मकता काढून टाकली की आयुष्यातील अर्ध्या समस्या आपोआप सुटतात. परिस्थिती कशी असली तरी आपला संयम ढळू देऊ नका, कारण संयम हीच खरी संपत्ती आहे. स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहिल्याने मनातील सर्व भीती आणि शंका दूर होतात. आयुष्य एक संधी आहे आणि ते आपण अशा प्रकारे वापरतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या कष्टाला जर विश्वासाची जोड असेल तर आपण कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो. स्वामींच्या शिकवणीत असलेला तो ओलावा आपल्याला आजही संकटात साथ देतो. माणसाने नेहमी अभ्यासू वृत्ती ठेवावी, कारण ज्ञान हे कधीच जुनं होत नाही. आणि आयुष्यातील बदल स्वीकारायला शिका, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्वामी समर्थांच्या नामात जी शक्ती आहे ना, ती आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत करते. आपण जेव्हा निस्वार्थीपणे कोणाची तरी सेवा करतो तेव्हा देव स्वतः आपल्या सेवेसाठी हजर असतो. मनातील अहंकार संपला की खरी भक्ती ही सुरू होते आणि स्वामींच्या प्रत्येक शब्दामागे एक खोल अर्थ दडलेला असतो, जो केवळ अनुभवातूनच समजतो. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करावा, कारण भावना या माणसाला माणसाशी जोडतात. आयुष्य हे आपल्याला वारंवार धडे शिकवतं, फक्त आपण ते शिकण्याची तयारी ठेवायला हवी. आपल्या वागण्यातली साधेपणा आपल्याला लोकांच्या हृदयात जागा मिळवून देतो. स्वामी समर्थांची कृपा ही अफाट आहे आणि ती मोजणं मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कोणाचं मन दुखावू नका, कारण मन दुखावून मिळवलेलं यश हे तात्पुरतं असतं. परिस्थिती आपल्याला रडवू शकते, पण आपली जिद्द आपल्याला पुन्हा उभं करण्याची ताकद देते. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनाचं सोनं होतं, फक्त आपली निष्ठा ढळू देऊ नका आणि आयुष्यातील लहान लहान विजयाचा आनंद साजरा करायला शिका, कारण त्यातूनच आपल्याला मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी बळ मिळतं. कधी कधी आयुष्यात सगळं काही आपल्या मनासारखं घडत नाही, पण त्याच वेळी काहीतरी त्यापेक्षाही चांगलं घडण्यासाठी जागा ही तयार होत असते. तुम्हाला माहितीये का, ही विश्वास ही अशी गोष्ट आहे ना, जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकते. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला शिका आणि तुम्ही जे काही काम करतात त्यावर विश्वास ठेवायला शिका. तुम्ही जेवढा जास्त विश्वास हा मनापासून ठेवाल तेवढं जास्त तुमचं काम हे होत जाईल. आपण जेव्हा निस्वार्थीपणे कोणासाठी तरी काहीतरी करतो तेव्हा तेच पुण्य आपल्याला कठीण काळात आधार म्हणून उभं राहतं. स्वामी समर्थांचे विचार आजही तितकेच लागू पडतात, कारण ते मानवी अनुभवाच्या मुळाशी जातात. आयुष्य म्हणजे फक्त दिवस ढकलणं नाहीये, तर प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगणं आहे. आपल्या हातात जे आहे ते पूर्ण शक्तीनिशी आणि निष्ठेने करणं हीच खरी भक्ती आहे. जेव्हा आपण आपली तुलना इतरांशी करणं थांबवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या विकासाची सुरुवात होते. साधी माणसं आणि साधे विचार हे समाजाला एकत्र बांधून ठेवतात आणि तिथेच माणुसकी टिकून राहते. स्वामींच्या त्या दर्शनात जो आनंद असतो तोच आनंद आपल्याला आपल्या रोजच्या कामात शोधायचा आहे. परिस्थिती कशी असली तरी आपला संयम ढळू देऊ नका, कारण संयम हीच खरी संपत्ती आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात स्वतःची ओळख जपून ठेवणं ही सुद्धा एक मोठी उपलब्धी आहे. आपल्याला जे काही मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहिलं की आपल्या आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी यायला लागतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा फक्त शब्दात नसून तो त्यांच्या कृतीत
आणि आपल्या प्रती असलेल्या काळजीमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि आजच्या आजारावर सर्वात मोठं औषध आहे. म्हणून आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा अर्धी लढाई आपण तिथे जिंकलेलो असतो. आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना घाबरण्यापेक्षा त्यांना सामोरे जाऊन भिडलं की त्या मागे आपोआप लहान वाटायला लागतात. म्हणून स्वामींच्या शब्दांनी कित्येकांचे प्राण वाचवले आहेत आणि कित्येकांचे संसार सावरले आहेत. कारण त्या शब्दात सत्याची धार होती. आपण जसं पेरतो तसंच उगवतं. म्हणून नेहमी चांगले विचार पेरा, जेणेकरून भविष्यात त्याचं चांगलं फळ मिळेल. आयुष्य हे आपल्याला वारंवार संधी देत असतं. फक्त आपण त्या संधीचं सोनं कसं करतो हे महत्त्वाचं आहे. शांत चित्ताने घेतलेला निर्णय हा नेहमीच फलदायी असतो, कारण त्यात कोणतीही उतावळेपणा नसतो. आणि स्वामी समर्थांनी शिकवलेली ती सहनशीलता आपल्या जीवनाचा पाया असायला हवी. माणसाने नेहमी नम्र असावं, कारण नम्रता ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप काही करू शकतो, पण शेवटी आपण निसर्गाच्या एका छोट्या योजनेचा भाग आहोत हे विसरता कामा नये. आपल्या कष्टाला जेव्हा प्रार्थनेची जोड मिळते तेव्हा जिथे चमत्कार घडतात, आणि तेच आपल्याला स्वामींच्या चरित्रातून शिकायला मिळतं. आयुष्यातील धावपळ ही अटळ आहे, पण त्या धावपळीत स्वतःला हरवून देणं चुकीचं आहे. आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारलं की मनातील अर्धी दुःख तिथे संपतात. स्वामी समर्थांची कृपा ही एखाद्या वटवृक्षासारखी आहे, जी प्रत्येकाला सावली देते, मग तो कोणीही असो. माणसाने नेहमी मोठे स्वप्न पाहावे, पण ते पूर्ण करण्यासाठी जमिनीवर राहून मेहनत करावी. आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिव्याचा प्रकाश सुद्धा रस्ता दाखवण्यासाठी पुरेसा असतो. आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा, कारण कर्म हे कधीच वाया जात नाही. त्याचे फळ आपल्याला आज ना उद्या नक्कीच मिळते. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की जे काही घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय, फक्त आपल्याला त्यामागचा उद्देश समजायला वेळ लागतो. माणसाचं खरं सौंदर्य हे त्याच्या विचारात आणि वागण्यात असतं, रंगात किंवा रूपात नसतं. आपण जेव्हा दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसतो तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो तो स्वर्गीय सुखापेक्षा कमी नसतो. आयुष्य हे एक प्रयोगशाळा आहे, आणि जिथे प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो. आपण मनातील गोंधळ कमी करायचा असेल तर रोज थोडा वेळ एकांतात घालवणं खूप गरजेचं आहे. स्वामींच्या नामस्मरणात जी ताकद आहे ना, ती आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते. माणसाने नेहमी सत्याची बाजू घ्यावी, कारण सत्य कडू असलं तरी तेच शेवटी टिकतं. म्हणून आपल्याला वाटतं की सुख हे खूप दूर आहे, पण ते आपल्या आतल्या समाधानात असतं. म्हणून रोजच्या कामात थोडा उत्साह आणि थोडं प्रेम मिसळलं की ते काम ओझं न राहता एक आनंद बनतो. स्वामी समर्थांची शिकवण ही आपल्याला केवळ धार्मिक बनवण्यासाठी नाही, तर आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी आहे. आणि माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या कष्टाचा आदर करावा, कारण कष्टातून नवीन सृष्टी निर्माण होते. आणि आयुष्य हे एक नाटकासारखं आहे, जिथे प्रत्येकाला आपली भूमिका चोख बजवायची असते. आपल्या शब्दात गोडवा ठेवा, कारण शब्द हे शस्त्र सुद्धा आहेत आणि औषध सुद्धा आहेत. स्वामींच्या आगात लिलेचा विचार केला की लक्षात येतं की मानवी बुद्धीला एक मर्यादा आहे, पण ईश्वरी शक्तीला नाही. आणि आपण जेव्हा मोकळ्या मनाने दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा देव सुद्धा आपल्या मदतीला धावून येतो. परिस्थिती आपल्याला वाकवू शकते पण मोडू शकत नाही. जोपर्यंत आपलं मन कणखर आहे, आयुष्यातील प्रत्येक हार ही आपल्याला विजयाची नवीन गुरुकिल्ली देऊन जाते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी ही सुद्धा शक्य झाल्याच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, आणि त्या आपल्याला विश्वास देतात. माणसाने नेहमी उत्साही असावं, कारण उत्साह आयुष्यातला जिवंतपणा देतो. आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते आजच करायला हवं, कारण उद्या हा कधीच येत नाही. आपल्या कुटुंबावर प्रेम करा, कारण तेच आपली खरी ताकद आणि आधार आहेत. स्वामींच्या शिकवणीत एक साधेपणा आहे जो थेट हृदयाला भिडतो. आयुष्य हे छोट्या आनंदांच्या गाठोड्यासारखं आहे, ते रोज थोडं थोडं सोडायला हवं. मनातील द्वेष आणि मत्सर काढून टाकला की मन फुलासारखं हलकं होतं. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच निर्भय राहण्याचा संदेश दिलाय, कारण भीती हीच गुलामगिरीचं लक्षण आहे. माणसाने किती कष्ट केले तरी आपल्यातील माणुसकी कधी संपू देऊ नये. आपल्याला मिळालेल्या या आयुष्याचा उपयोग दुसऱ्यांच्या कल्याणासाठी कसा होईल याचा विचार करणं हीच खरी भक्ती आहे. आयुष्यातील कठीण प्रसंग हे आपल्याला अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी येत असतात. स्वामींच्या नामांचा महिमा असा आहे की जो घेईल त्याचं कल्याणच होतं. आपण नेहमी इतरांकडून अपेक्षा ठेवतो, पण त्याऐवजी आपण स्वतः काय देऊ शकतो याचा विचार केला तर जीवन अधिक सुंदर होईल. आणि वेळेचं महत्त्व ओळखा, कारण गेलेली वेळ परत येत नाही, आणि हीच वेळेची सर्वात मोठी मर्यादा आहे. स्वामींच्या समर्थांच्या या छत्रछायेखाली राहताना मनाला मिळणारी शांतता ही शब्दांच्या पलीकडली आहे. माणसाने नेहमी प्रयत्नवादी असावं, कारण नशीब सुद्धा त्यांना साथ देतं जे प्रयत्न करतात. आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केलं की फळाची काळजी करण्याची ही गरज उरत नाही. स्वामींच्या कृपेने आजवर लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहेत, आणि ते चैतन्य आपल्याला आजही जाणवतं. आयुष्य एक प्रवासासारखं आहे, जिथे मुक्काम महत्त्वाचा नसून प्रवास महत्त्वाचा असतो. मनातील विचारांवर ताबा मिळवला की आपण आपल्या आयुष्यावर ताबा मिळवू शकतो.
स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक ऊर्जा स्रोत होते आणि जे आजही भक्तांना मार्गदर्शन करतात. आपण जेव्हा प्रामाणिकपणे एखादी गोष्ट मागतो तेव्हा संपूर्ण सृष्टी ती आपल्याला मिळवून देण्यासाठी कामाला लागते. माणसाने नेहमी संयमी असावं, कारण राग हा बुद्धीचा नाश करतो. आणि आयुष्यातील संघर्षाला हसत सामोरे जा, कारण संघर्ष आपल्याला हिऱ्यासारखं चकचकायला मदत करतो. स्वामींच्या शब्दात एक जादू आहे आणि जी काळजाला भिडते आणि आयुष्यातील दिशा बदलते. आपण जे काही करतोय त्यामागे एक उदात्त हेतू असावा, जेणेकरून त्याचा फायदा समाजाला होईल. माणुसकी जपणं हा सर्वात मोठा धर्म आहे आणि तोच आपल्याला स्वामी समर्थांनी शिकवलाय. आणि आपल्या वागण्यातील पारदर्शकता आपल्याला लोकांच्या जवळ नेते. म्हणून स्वामी समर्थांच्या नावाने मिळणारा आधार हा कोणत्याही विम्याच्या ह्यापेक्षाही मोठा असतो. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या यशाचा आनंद घ्यावा, कारण त्यातून आपल्याला स्वतःच्या आयुष्यात सुद्धा सकारात्मकता येत असते. म्हणून आपल्या ध्येयावर ठाम राहा. मग रस्ता कितीही कठीण असला तरी आपण नक्कीच पोहोचू. स्वामींच्या कृपेने वाळवंटात सुद्धा हिरवळ निर्माण होऊ शकते. फक्त श्रद्धा असायला हवी. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक भेट आहे आणि ती मनापासून स्वीकारायला हवी. आयुष्यातील आपल्यातील उणीवा ही शोधण्यापेक्षा आपल्यातील बलस्थानं ओळखा आणि त्यावर काम करा. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमी सत्य आणि निष्ठेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे. माणसाने कितीही प्रगती केली तरी त्याने आपले जुने दिवस विसरू नयेत, कारण तेच आपल्याला जमिनीवर ठेवतात. आपल्याला जे काही चांगलं मिळतंय ते स्वामींनी कृपा समजून त्याचा स्वीकार करावा. मनाची शांतता ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती मिळवण्यासाठी कोणत्याही पैशाची गरज नसते. स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहिल्याने मनातील सर्व भीती आणि शंका दूर होतात. आयुष्य हे एका संधीसारखं आहे आणि ती आपण किती चांगल्या प्रकारे वापरतो हे आपल्या विचारावर अवलंबून आहे. आपल्या कष्टाला जर विश्वासाची जोड असेल तर आपण कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो. स्वामींच्या शिकवणीत असलेला तो ओलावा आपल्याला आजही संकटात साथ देतो. माणसाने नेहमी अभ्यासू वृत्ती ठेवावी, कारण ज्ञान हे कधीच जुनं होत नाही. आणि आयुष्यातील बदल स्वीकारायला शिका, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्वामी समर्थांच्या नामात जी शक्ती आहे ना, ती आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत करते. आपण जेव्हा निस्वार्थीपणे कोणाची तरी सेवा करतो तेव्हा देव स्वतः आपल्या सेवेसाठी हजर असतो. मनातील अहंकार संपला की खरी भक्ती ही सुरू होत असते. म्हणून स्वामींच्या प्रत्येक शब्दामागे एक खोल अर्थ दडलेला असतो, जो केवळ अनुभवातूनच समजतो. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करावा, कारण भावना या माणसाला माणसाशी जोडतात. आयुष्य हे आपल्याला वारंवार धडे शिकवतं, फक्त आपण ते शिकण्यासाठी तयारी ठेवायला हवी. आपल्याला वागण्यातील साधेपणा आपल्याला लोकांच्या हृदयात जागा मिळवून देतो. आणि स्वामी समर्थांची कृपा ही अफाट आहे आणि ती मोजणं मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कोणाचं मन दुखावू नका, कारण मन दुखावून मिळवलेलं यश हे तात्पुरतं असतं. परिस्थिती आपल्याला रडू शकते, पण आपली जिद्द आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशाची नवीन पहाट येते, हे मात्र नक्कीच खरं आहे. आणि म्हणून माणसाने नेहमी दुसऱ्यांचं हे गुणांचं कौतुक नक्कीच करावं, कारण त्यातून प्रेम वाढतं आणि आपल्याला मिळालेला हा देह दुसऱ्यांच्या कामासाठी वापरणं हीच खरी सार्थकता आहे. स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेला भिवू नकोस हा मंत्र जगातील सर्वात मोठा धीर आहे. आयुष्यातील प्रवासात चढ उतार येणारच आहेत, पण त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. मनातील नकारात्मकता काढून टाकली की आयुष्यातील अर्ध्या समस्या आपोआप सुटतात. स्वामींच्या नामाचा जप केल्याने मनाला जी शांती मिळते ना, ती कशातच मिळत नाही. माणसाने नेहमी स्वतःला अपडेट ठेवायला हवं, कारण काळानुसार बदलणं हीच प्रगती आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण स्वामींच्या हात आपल्याला पाठीवर नेहमीच असतात. आयुष्यातील कठीण काळ हा आपल्याला अधिक प्रलभ बनवण्यासाठी येत असतो. स्वामी समर्थांच्या दर्शनाने मनातील सर्व कलुषित विचार निघून जातात आणि मन प्रसन्न होतं. आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला याच जन्मात द्यावा लागतो. म्हणून नेहमी चांगले कर्म करा. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थितीतून मार्ग काढणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी सुद्धा नक्कीच साध्य होतात आणि त्या साध्य होणारच आहेत. माणसाने नेहमी माणुसकीचा धर्म पाळावा, कारण तो सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे. आयुष्यातील आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीत दडलेला असतो, तो शोधायला शिका. आणि स्वामी समर्थांचे विचार आपल्याला जगायला शिकवतात आणि संकटात लढायला शिकवतात. मनातील जिद्द आणि विश्वास असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाचं सोनं होतं, फक्त आपली निष्ठा ढळू देऊ नका. एखाद्या लहान मुलाला बागेत खेळताना बघितलं ना की लक्षात येतं की त्याला उद्याची काहीच काळजी नसते. तो फक्त त्याच्या हातात असलेल्या त्या खेळण्याशी किंवा समोर दिसणाऱ्या फुलपाखराशी इतका एकरूप झालेला असतो की त्याला त्याच्या आजूबाजूला जगाचा विसर पडतो. आणि हेच खरं जगणं आहे असं मला वाटतं. तुम्हाला माहिती आहे, आपण मोठे होतो तसं आपल्या मनावर जबाबदाऱ्यांचं आणि अपेक्षांचं इतकं ओझं साचत राहतं की आपण आपल्यातील तो निरागसपणा हरवून बसतो.
कामाच्या ठिकाणी असलेला स्ट्रेस आणि घराकडे लक्ष देताना होणारी ती धावपळ आपल्याला कधीकधी इतकं थकवून टाकते की आपल्याला साध्या गोष्टींमधला आनंद दिसेनासा होतो. माझ्या अनुभवात मी एक गोष्ट पाहिली आहे की जेव्हा आपण खूप कन्फ्यूज असतो किंवा एखादा निर्णय घेताना आपल्या मनात खूप कलह सुरू असतो, तेव्हा खरं तर आपल्याला गरज असते ती फक्त एका शांततेची. आपण विनाकारण कशात तरी मागे धावतोय आणि त्या नादात आपण स्वतःला आणि आपल्या माणसांना वेळ द्यायला विसरतोय. तुम्हाला काय वाटतं की यश म्हणजे फक्त पद आणि पैसा आहे? तर अजिबात नाही. जर तुम्ही तुमच्या दिवसाच्या शेवटी समाधानी असाल आणि कोणाचंही मन न दुखावता तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं असेल तर तेच तुमचं खरं यश आहे. आपण नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्याची आपली तुलना करतो आणि मग स्वतःला विनाकारण त्रास करून घेतो. पण प्रत्येकाची वेळ आणि प्रत्येकाचा प्रवास हा पूर्णपणे वेगळा असतो. बघा ना, निसर्गात प्रत्येक झाड आपल्या ऋतूतच बहरतं आणि तिथेच कसलीच स्पर्धा नसते. आंबा आपल्या वेळी येतो आणि फणस आपल्या वेळी. तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी त्यांच्या भक्तांना सांगायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि या शब्दांमध्ये जो विश्वास आहे ना, तो कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी पुरेसा आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे पडलोय, पण प्रत्यक्षात एक अदृश्य शक्ती आपल्याला नेहमी सावरत असते. रोजच्या धावपळीत आपण आपल्या आरोग्याकडे आणि मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो. सारखा कसला तरी टेन्शन घेतो, पण याने प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच कठीण होतात. आयुष्य हे खरं तर खूप सिंपल आहे, पण आपण आपल्या विचारांनी आणि ईर्षेने त्याला खूप अवघड करून ठेवलंय. कधी कधी निवांत बसून फक्त श्वासावर फोकस केला तरी मनातील विचारांचा तो गोंधळ आहे ना, तो हळूहळू क्लिअर व्हायला लागतो. लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपला अंतरात्म्याचा आवाज हा ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा कोणाला तरी मनापासून मदत करतो ना, तेव्हा आपल्या मनाला जो एक दिलासा मिळतो तो जगातल्या कोणत्याही महागड्या वस्तूंपेक्षा मिळू शकत नाही. आणि आपण माणसं सारखं भविष्याची चिंता करतो, पण आजचा हा दिवस आपल्या हातात आहे आणि हे विसरतो आपण. म्हणून व्यवहारात वागताना जर आपण थोडा आपलेपणा किंवा आणि समोरच्याबद्दल आदर ठेवला ना, तर नाते अधिक घट्ट होतात. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते. कोणी संयम शिकवतं तर कोणी आपल्याला अधिक मजबूत व्हायला मदत करतं. स्वामी समर्थांच्या त्या साध्या आणि बोधप्रद शिकवणींमध्ये एक अफाट ऊर्जा आहे आणि जी आपल्याला संकटात सुद्धा हसायला शिकवते. आपल्या कामात जर आपण पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणा ठेवला तर यश मिळवण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. कधी कधी थोडं थांबणं सुद्धा गरजेचं असतं, कारण धावताना आपण आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या खुणा मागे सोडत असतो. आपल्याला जे काही मिळालंय त्याबद्दल जर आपण दररोज कृतज्ञता व्यक्त केली तर आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी मिळायला लागतात. मनातील राग आणि अहंकार काढून टाकला की मन एखाद्या स्वच्छ पाण्याच्या झऱ्यासारखं होतं, जिथे देवाची कृपा आपोआपच उतरते. तुम्ही बघा, जेव्हा आपण कोणाबद्दल वाईट विचार करतो तेव्हा त्याचं काही नुकसान होत नाही, पण आपल्या स्वतःची शांती मात्र नक्कीच ढळते. म्हणून नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा, कारण सकारात्मक विचार हे कोणत्याही आजारावरचं आणि संकटावरचं सर्वात मोठं औषध आहे. आयुष्यात वेळेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा, कारण कर्म हे आरशासारखं असतं. आपण जे करतो तेच आपल्याकडे परत येतं. स्वामी समर्थांच्या छत्रछायेखाली राहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तिथे कोणताही भेदभाव नाही. तिथे फक्त तुमची श्रद्धा आणि तुमचं निस्वार्थीपण पाहिलं जातं. आजच्या या स्पर्धेत जगात स्वतःला हरवून देऊ नका आणि स्वतःची ओळख जपून ठेवा. आपल्या कुटुंबातील लहान गोष्टींचा आनंद घ्या, जसं की मुलांसोबत खेळणं किंवा जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा मारणं, कारण यातूनच आपल्याला ती ऊर्जा मिळते जी आपल्याला बाह्य जगात टिकून ठेवते. आणि आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी आपला आत्मविश्वास कधीच कमी होऊ देऊ नका, कारण आत्मविश्वास हा अर्ध्या विजयाचं कारण असतो. आपल्याला वाटतं की सगळं काही आपल्या मर्जीने चालतं, पण शेवटी निसर्गाची एक मोठी योजना असते जिचा आपण फक्त एक भाग आहोत. साध्या शब्दात सांगायचं तर माणुसकी हाच आपला खरा धर्म असायला हवा. स्वामींची ती अद्भुत शक्ती आपल्याला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत असते. फक्त आपण ती शांतपणे अनुभवायला हवी. आपल्यातील सुप्त गुणांना ओळखा आणि त्यावर काम करा, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष नक्कीच असतं. आयुष्य एका संधीसारखं आहे, ते आपण किती चांगल्या प्रकारे वापरतो हे सर्वस्वी आपल्या विचारांवर अवलंबून आहे. आपल्या कष्टाला तर विश्वासाची जोड असेल तर आपण कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो. स्वामींच्या शिकवणीत असलेला तो जिव्हाळा आपल्याला आजही कठीण काळात आधार देतो. माणसांना नेहमी जमिनीवर राहून स्वप्न पाहावीत, कारण जमिनीवर राहिलो की आपल्याला सत्तेची जाणीव राहते. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल याचा विचार करणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. स्वामी समर्थ महाराज हे विश्वाचे चालक आहेत आणि त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी सुद्धा सहज शक्य होतात. म्हणून आपण जेव्हा कोणाला तरी मान राखतो ना, तेव्हा आपण देवाची सेवा करत असतो. हे लक्षात ठेवा. आपल्या वागण्यातील पारदर्शकता आपल्याला लोकांच्या विश्वासार्ह बनवते
आणि समाजात मान मिळवून देते. जीवनाचा रस्ता कधी सरळ नसला तरी त्यावर चालण्याची जिद्द आपल्याला नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवते. स्वामी समर्थांनी दिलेला तो धीर आजही आपल्याला प्रत्येक वादळात सावरतो. माणसाने नेहमी सत्याचा मार्ग धरावा, कारण सत्य हे कडू असलं तरी त्याचा परिणाम हा नेहमीच गोड असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक यश हे देवाचा आशीर्वाद मानून त्याचा स्वीकार करावा आणि कधीही गर्व करू नये. मनातील गोंधळ कमी करण्यासाठी थोडा वेळ एकांतात घालवणं खूप गरजेचं आहे, कारण तिथेच आपल्याला खऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. स्वामींच्या प्रत्येक लीलेमागे भक्तांचं कल्याणच दडलेलं असतं. फक्त आपल्याला ते समजून घेण्याची दृष्टी असायला हवी. आपण जेव्हा निस्वार्थीपणे सेवा करतो तेव्हा आपल्याला जे समाधान मिळतं ना, ते कोणत्याही पैशात आणि विकत घेता येत नाही. म्हणून आयुष्य हे एका फुलासारखं आहे, जे उमलतं आणि कोमजून जातं, पण त्या काळात त्याने दिलेला सुगंध हा पिढ्यानपिढ्या लक्षात राहतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आणि मनमुराद जगायचं. म्हणून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाचे सर्व प्रश्न सुटतात. फक्त आपली निष्ठा ढळू देऊ नका. संकटात घाबरून जाण्यापेक्षा त्यावर शांतपणे आपण विचार केला तर आपल्याला आपोआप मार्ग सापडतो. आपल्या शब्दांवर ताबा ठेवा, कारण शब्द हे नाती जोडतात आणि सुद्धा ते तोडतात सुद्धा. म्हणून स्वामी समर्थांच्या नामाचा जप केल्याने मनाला जी शांती मिळते ना, ती कशातच मिळत नाही. आपण नेहमी इतरांकडून सुखाची अपेक्षा करतो, पण खरं सुख हे आपल्या आतल्या समाधानात असतं. रोजच्या कामात थोडा उत्साह आणि थोडं प्रेम मिसळलं की ते काम ओझं न राहता एक आनंद बनतो. स्वामी समर्थांची शिकवण ही आपल्याला केवळ धार्मिक बनवण्यासाठी नाही, तर आपल्या एका चांगला आणि जबाबदार माणूस बनवण्यासाठी आहे. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करावा, कारण कष्टातूनच नवीन गोष्टींची निर्मिती होते. आयुष्य एका नाटकासारखं आहे, जिथे प्रत्येकाला आपली भूमिका चोख बजावायची असते. मग ती छोटी असो वा मोठी असो. आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा, कारण नशीब सुद्धा त्यांना साथ देतं जे कठोर परिश्रम करतात. स्वामींच्या आगाध कृपेचा विचार केला की लक्षात येतं की मानवी बुद्धीला एक मर्यादा आहे, पण ईश्वरी शक्ती अथांग आहे. आपण जेव्हा मोकळ्या मनाने दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा देव सुद्धा आपल्या मदतीला अदृश्य रूपाने धावून येतो. परिस्थिती आपल्याला वाकवू शकते पण मोडू शकत नाही, आणि जोपर्यंत आपलं मन कणखर आहे, आयुष्यातील प्रत्येक पराभव हा आपल्याला विजयाची नवीन गुरुकिल्ली देऊन जातो. जर आपण त्यातून शिकलो तर स्वामी समर्थांच्या ह्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झाल्याच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, आणि त्या आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. माणसाने नेहमी उत्साही आणि आनंदी असायला हवं, कारण आनंद हा संसर्गजन्य असतो, जो इतरांनाही सुख देतो. आपल्याला जे काही करायचं आहे ते आजच करायला हवं, कारण उद्याच्या गोष्टी उद्यावर ढकलून हे प्रगतीचं लक्षण नाही. आपल्या कुटुंबावर निस्वार्थी प्रेम करा, कारण तेच आपली खरी ताकद आणि आधार आहेत. आणि स्वामींच्या शिकवणीत एक असा साधेपणा आहे जो थेट काळजाला भिडतो आणि जगण्याची नवीन दृष्टी देतो. आयुष्य हे छोट्या छोट्या आनंदाच्या गाठोड्यासारखं आहे, आणि ते रोज थोडं थोडं सोडायला हवं आणि त्याचा आस्वाद घ्यायला हवा. मनातील द्वेष आणि मत्सर काढून टाकला की मन एखाद्या लहान मुलासारखं पवित्र होतं. स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच निर्भय राहण्याचा संदेश दिलाय, कारण भीती ही माणसाला जिवंतपणेच मारते. म्हणून तुम्ही भिवू नका, आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि कारण भीती ही माणसाला जिवंतपणे मारते, त्यामुळे स्वामींनी आपल्याला आधार दिलाय. आणि माणसाने किती कष्ट केले आणि कितीही प्रगती केली तरी आपल्यातील माणुसकी कधी संपू देऊ नये. आपल्याला मिळालेल्या या मानवी जन्माचा उपयोग समाजासाठी आणि दीनदलितांसाठी कसा होईल याचा विचार करणं हीच खरी स्वामींची पूजा आहे. आयुष्यातील कठीण प्रसंग हे आपल्याला केवळ त्रास देण्यासाठी नसून आपल्याला अधिक प्रगल्भ आणि अनुभवी बनवण्यासाठी येत असतात. स्वामी नामाचा महिमा असा आहे की जो कोणी हे नाव घेईल त्याचं अंतर्बाह्य कल्याणच होतं. आपण नेहमी इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा ठेवतो, पण त्याऐवजी आपण स्वतः काय चांगलं करू शकतो याचा विचार केला तर जग अधिक सुंदर होईल. वेळेचं महत्त्व ओळखा, कारण गेलेला क्षण कधीच महागात विकत घेता येत नाही. आणि स्वामी समर्थांच्या छत्रछायेखाली राहताना मनाला मिळणारी ती अखंड शांती कोणत्याही ध्यानापेक्षा मोठी आहे. माणसाने नेहमी प्रयत्नवादी असावं, कारण नशीब हे कर्माच्या मागे चालतं, आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केलं की फळाची काळजी करण्याची गरज उरत नाही, कारण फळ हे आपल्या कर्माचाच एक भाग असतं. स्वामींच्या कृपेने आजवर कोट्यावधी लोकांचे आयुष्य बदललेले आहे, आणि ते चैतन्य आजही आपल्याला ऊर्जा देत राहतं. म्हणून आयुष्य एक प्रवासासारखं आहे, तिथे प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिकायला मिळतं, आणि तो प्रवास आपण आनंदाने करायला हवा. मनातील विचारांवर ताबा मिळवायला की आपण आपल्या संपूर्ण आयुष्यावर ताबा मिळवू शकतो. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक ऐतिहासिक पुरुष नव्हते, तर ते एक अनंत ऊर्जा स्रोत आहेत, जे आजही भक्तांना योग्य दिशा दाखवतात. आपण जेव्हा प्रामाणिकपणे एखाद्या चांगल्या गोष्टीची इच्छा धरतो तेव्हा निसर्ग ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत नक्कीच करतो. माणसाने नेहमी संयमी आणि धीर धरून वागावं, कारण उतावळेपणाने घेतलेले निर्णय अनेकदा पश्चातापाचे कारण ठरतात.
म्हणून तुम्ही कोणताही निर्णय घेताना अगदी सावधपणे घेतलाच पाहिजे. आयुष्यातील संघर्षाला घाबरण्यापेक्षा त्याला आपलं सामर्थ्य बनवा, कारण संघर्ष आपल्याला हिऱ्यासारखं तेज देतो. स्वामींच्या शब्दात एक अशी जादू आहे ना, जी खचलेल्या माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. आपण जे काही चांगलं करतोय त्यामागे एक निर्मळ भावना असावी, जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना होईल. माणुसकी जपणं हा जो सर्वात मोठा धर्म आहे आणि तोच आपल्याला स्वामींच्या चरित्रातून वारंवार शिकायला मिळतो. आपल्याला वागण्यातील सत्यता आणि पारदर्शकता आपल्याला लोकांच्या मनात घर मिळवून देते. स्वामी समर्थांच्या नावाने मिळालेला तो मानसिक आधार हा कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या प्रगतीचा मत्सर करण्याऐवजी त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा. आपल्या ध्येयावर ठाम राहिलं की रस्ता कधीही वळणावळणाचा असला तरी आपण नक्कीच यशस्वी होतो. स्वामींच्या कृपेने शुष्क आयुष्यात सुद्धा आनंदाचे कारंजे फुटू शकतात. फक्त आपली श्रद्धा आढळ असायला हवी. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा निसर्गाने दिलेली एक अमूल्य भेट आहे. ती मनापासून स्वीकारायला हवी. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आणि आयुष्यातील कठीण काळ हा आपल्याला कधीच पोक्त आणि अनुभवी बनवण्यासाठी आलेला असतो. आणि विसरू नका, आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाने मनातील सर्व मळब निघून जातात आणि एक नवीन उत्साह संचारेल याची खात्री मला आहे. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्याला द्यावा लागतो, म्हणून नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. परिस्थितीला लढण्यापेक्षा परिस्थितीला हसत सामोरे जाणं हाच खरा मानवी स्वभाव असायला हवा. स्वामींच्या कृपेने कठीण काळ सुद्धा एखाद्या ढगासारखा येतो आणि निघून जातो. फक्त संयम ठेवावा लागतो. माणसाने नेहमी माणुसकीच्या धर्माला सर्वोच्च स्थान द्यावं, कारण तिथेच खऱ्या अर्थाने ईश्वराचं दर्शन होतं. आयुष्यातील खरा आनंद हा आपण दुसऱ्यांना किती सुख देतो यात दडलेला आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला केवळ जीवन जगायला शिकवत नाही, तर ते आपल्याला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून घडवतात. मनातील जिद्द आणि अढळ विश्वास असेल तर आपण या विश्वात काहीही साध्य करू शकतो. हे ध्यानात ठेवा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंत हो. फक्त आपली श्रद्धा ढळू देऊ नका आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमचं नाव हे नक्कीच कमेंट करा. आणि तुमच्या 2 मित्रांना हा व्हिडिओ पुढे नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.